वेलकम. संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अर्थशास्त्र इयत्ता 11वी कला आणि वाणिज्य शाखेचा हा विषय आहे. प्रकरण क्रमांक 8 भारतातील दारिद्र्य या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची ते आपण आता पाहूया. विषय अर्थशास्त्र इयत्ता 11वी कला आणि वाणिज्य शाखेचा हा विषय. प्रकरण क्रमांक 8 भारतातील दारिद्र्य. प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया. प्रश्न पहिला आहे विधान आणि तर्क प्रश्न. अशा प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षांना नेहमी येत असतात. पहा, एक विधान आणि दोन विधान असतात, एकमेकांचा संबंध ओळखायचा अशा अर्थाने, किंवा विधान आणि तर्क लावायचा आहे दोन्ही विधानांचा. विधान अ, कृषी उत्पादनातील वाढीबरोबर दारिद्र्याच्या पातळीत घट होते. म्हणजे शेतीचं उत्पादन वाढलं की दारिद्र्य कमी होतं. तर्कविधान ब, हवामानाच्या स्थितीत मोठ्या प्रमाणात चढ उतार झाल्यामुळे कृषी उत्पन्नात घट झाली आहे. हवामान बदललं, मोसम बदलला की कृषी उत्पन्नामध्ये घट होते. आता पर्याय काय दिलेले आहेत ते पाहूया. पर्याय 1, विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. 2, विधान अ सत्य आहे, अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. 3, दोन्ही विधान अ आणि ब सत्य असून ब विधान हे अ विधानाचे बरोबर स्पष्टीकरण आहे. 4, दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर याचं अचूक उत्तर आहे चौथं, की दोन्ही विधानं बरोबर आहेत पण दोन्हीमध्ये कोरिलेशन किंवा संबंध नाही आहे. म्हणजेच काय, तर दोन्ही विधानं अ आणि ब सत्य असून विधान ब अविधानाचं स्पष्टीकरण नाही आहे, तर दोन्ही वेगवेगळी विधानं आहेत. क्रमांक 2चं विधान अ, शहरी दारिद्र्य मुख्यत्वे ग्रामीण लोकांमध्ये स्थलांतरणाच्या प्रभावावर परिणाम करणारे आहे. तर्कविधान ब, ग्रामीण लोक हे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, पर्यायी नोकऱ्यांची कमतरता यामुळे स्थलांतरित झाले. आता त्यासाठी पर्याय दिलेले आहेत. 1, विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. 2, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. 3, दोन्ही विधान अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण आहे. क, दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. याचं अचूक उत्तर आहे 2, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. म्हणजे पहिलं, शहरी दारिद्र्य मुख्यत्वे ग्रामीण लोकांमध्ये स्थलांतरणाच्या प्रभावावर परिणाम करणे, म्हणजे शहरातलं दारिद्र्य ग्रामीण लोकांचं जे स्थलांतर होतं त्या प्रभावावर परिणाम करणार आहे, हे असत्य आहे. पण तर्कविधान ब सत्य आहे, की ग्रामीण लोक हे ग्रामीण भागातून शहरामध्ये स्थलांतरित होतात वेगवेगळ्या सुविधा आणि नोकऱ्यांच्यासाठी. क्रमांक 3, विधान अ, जगातील सर्व देशांमध्ये सापेक्ष दारिद्र्य आढळून येते. तर्कविधान ब, सापेक्ष दारिद्र्य मोजण्यासाठी, तुलना करण्यासाठी उत्पन्न पातळीतील फरक हा फक्त एकमेव निकष आहे. आता पहिलं विधान चूक आहे, पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं चूक आहे. पण पाहू आपण पर्याय काय आहेत. 1, विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. 2, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. 3, दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण आहे. 4, दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. याचं अचूक उत्तर आहे विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे, कारण एकमेव निकष नाही. क्रमांक 4, विधान अ, दारिद्र्यात पैशाच्या कमतरतेबरोबरच कार्यक्षमतेचीही कमतरता आढळून येते. तर्कविधान ब, भुकेचे समाधान न होणे, आरोग्यसेवेची कमतरता, राजकीय स्वातंत्र्य नाकारणे याचे रूपांतर दारिद्र्यामध्ये होते. पर्याय 1, विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. 2, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. 3, दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण आहे. 4, दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. अचूक उत्तर आहे दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण आहे. क्रमांक 5, विधान अ, अन्न सुरक्षा, गरिबांना पतपुरवठा सुविधा, सामाजिक सुरक्षिततेची हमी देणे.
तर्कविधान ब, प्रशासकीय व्यवस्थेतील गळती दारिद्र्य कायम राखते. आता पर्याय पाहूया. 1. विधान असत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. 2. विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. 3. दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण आहे. 4. दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. याचं अचूक उत्तर आहे 4. दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब हे विधान अविधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही. प्रश्न क्रमांक 2 आहे, विसंगत शब्द ओळखायचा आहे. गट दिलेला आहे शब्दांचा, त्यामध्ये न बसणारा शब्द ओळखायचा. 1. रेशन कार्डाचे रंग पांढरे, हिरवे, केशरी, पिवळे. आता यामध्ये हिरव्या रंगाचं नसतं रेशन कार्ड, म्हणून गटात न बसणारा शब्द किंवा विसंगत हिरवे. जास्त दारिद्र्य गुणोत्तर छत्तीसगड, झारखंड, बिहार, केरळ. आता याचं उत्तर आहे केरळ, कारण केरळमध्ये दारिद्र्य गुणोत्तर कमी आहे. 3. उष्मांक 2400, 1800, 2100, 2250. याचं उत्तर आहे 1800, कारण 2400 ग्रामीण भागातलं प्रमाण आहे उष्मांकाचं, 2100 शहरी भागातलं, आणि सरासरी 2250 हे एक आहार तज्ज्ञांनी ठरवलेलं प्रमाण आहे, म्हणून उत्तर गटात न बसणारं 1800. प्रश्न 3. अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सांगा. एक विधान दिलंय, त्याच्यासाठी पारिभाषिक शब्द सांगायचं 1 गुणासाठी. 1. समाजातील काही विशिष्ट लोकांना संधी नाकारणे, त्याला म्हणायचं दारिद्र्य. 2. दारिद्र्याच्या संकल्पनेत भौतिक आणि अभौतिक परिमाणे समाविष्ट केले जातात, त्याला बहुआयामी दारिद्र्य म्हणतात. 3. लोकांच्या राहणीमानाच्या सापेक्ष दर्जाच्या आधारावर दारिद्र्याचा अभ्यास केला जातो, त्याला म्हणायचं सापेक्ष दारिद्र्य. 4. दारिद्र्याचे पूर्णतः निर्मूलन करता येत नाही, त्याचं उत्तर आहे सापेक्ष दारिद्र्य. 5. सामाजिकदृष्ट्या स्वीकारल्या जाणाऱ्या पातळीवर मूलभूत मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक खर्चाची गरज भासते, त्याला म्हणायचं दारिद्र्य रेषा. प्रश्न 4. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून संकल्पना स्पष्ट करा. 2 गुणांच्यासाठी प्रश्न असतो. संकल्पना ओळखायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायला 2 गुण. 1. बबनची मुलगी अत्यल्प आहारातून मिळणाऱ्या कमी उष्मांकामुळे अशक्त झाली व तिला रुग्णालयात दाखल केले. 2. धनाजीराव मोठे जमीनदार आहेत, परंतु त्यांचे वार्षिक उत्पन्न उद्योजक राव बहादुरांपेक्षा कमी आहे. क्रमांक 3. उर्मीच्या कुटुंबाची अवस्था एवढी हलाखीची आहे की त्यांना अन्न, वस्त्र, निवारासारख्या गरजाही भागवता येत नाही. 4. संजयच्या कुटुंबाला पिवळ्या शिधा वाटप पत्रिकेद्वारे धान्य मिळते. 5. राज्यामध्ये काही भागात भूकबळी होतात तर काही भागात अन्नाची नासाडी होते, असे विदारक चित्र आहे. आता आपण स्पष्टीकरण करूया संकल्पना ओळखून. 1. बबनची मुलगी अत्यल्प आहारातून मिळणाऱ्या कमी उष्मांकामुळे अशक्त झाली व तिला रुग्णालयात दाखल केले. उदाहरणातील संकल्पना आहे निरपेक्ष दारिद्र्य. त्याचं स्पष्टीकरण: किमान उत्पन्नाच्या अभावामुळे अन्नामधून उष्मांकाची समाधानकारक अशी पातळी प्राप्त न झाल्यामुळे निर्माण होणारे दारिद्र्य म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य होय. 2. धनाजीराव मोठे जमीनदार आहेत, परंतु त्यांचे वार्षिक उत्पन्न उद्योजक राव बहादुरांपेक्षा कमी आहे. उदाहरणातील संकल्पना सापेक्ष दारिद्र्य. स्पष्टीकरण: विविध राहणीमानांच्या दर्जाची तुलना केल्यामुळे निर्माण होणारे दारिद्र्य म्हणजे सापेक्ष दारिद्र्य होय. क्रमांक 3. उर्मीच्या कुटुंबाची अवस्था एवढी हलाखीची आहे की त्यांना अन्न, वस्त्र, निवाऱ्यासारख्या गरजाही भागवता येत नाहीत. उदाहरणातील संकल्पना दारिद्र्य. स्पष्टीकरण: दारिद्र्य म्हणजे समाजातील व्यक्ती पुरेशा अन्नाअभावी अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही अशी स्थिती होय. क्रमांक 4. संजयच्या कुटुंबाला पिवळ्या शिधा वाटप पत्रिकेद्वारे धान्य मिळते. उदाहरणातील संकल्पना सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे अन्न सुरक्षा. स्पष्टीकरण: अन्न सुरक्षेच्या खात्रीसाठी महाराष्ट्र सरकारने 3 रंगाचे रेशन कार्ड सुरू केले आहे. दारिद्र्य रेषेच्या खालील व्यक्तींना पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड दिले जाते व त्याद्वारे सवलतीच्या दरात शिधा वाटप केंद्रांद्वारे अन्नधान्याचे वितरण केले जाते. 5. राज्यांमध्ये काही भागात भूकबळी होतात तर काही भागात अन्नाची नासाडी होते, असे विदारक चित्र आहे. उदाहरणातील संकल्पना आर्थिक असमानता. स्पष्टीकरण: आर्थिक असमानता ही अशी स्थिती आहे जी उत्पन्नातील असमानतेतून निर्माण होते व जी उपभोगाच्या पातळीतील जमीन मालमत्तेच्या धारणेतील असमानतेस कारणीभूत ठरते. असमानता म्हणजेच विषमता.
प्रश्न क्रमांक 5. खालील विधानाशी सहमत आहात किंवा नाही ते कारण स्पष्ट करा. विधान दिलेलं असेल, सहमत आहोत किंवा नाही याला लिहायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायला 3 गुण, असं 4 गुणांचा हा प्रश्न. 1. लोकसंख्या नियंत्रण दारिद्र्य दूर करण्याचा एकमेव उपाय आहे. 2. सापेक्ष दारिद्र्य जगात सर्वत्र आढळते. 3. प्रादेशिक असंतुलन हे दारिद्र्याचे एकमेव कारण आहे. आपण सहमत आहोत किंवा नाही ते स्पष्ट करू. 1. लोकसंख्या नियंत्रण दारिद्र्य दूर करण्याचा एकमेव उपाय आहे. या विधानाशी मी सहमत नाही. कारण लिहायचं. 1. लोकसंख्या नियंत्रण दारिद्र्य दूर करण्याच्या अनेक उपायांपैकी एक महत्त्वाचा उपाय आहे. 2. लोकसंख्येवर नियंत्रण, ग्रामीण औद्योगिकीकरण, किमान वेतन, प्रगतिशील कर धोरण, बँकांचे राष्ट्रीयकरण इत्यादी उपायांद्वारेही दारिद्र्य कमी केले जात आहे. 3. आंतरराष्ट्रीय समुदायाने स्वीकारलेल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सद्वारेही दारिद्र्य कमी केले जात आहे. अशा प्रकारे लोकसंख्या नियंत्रण दारिद्र्य दूर करण्याचा एकमेव उपाय नसून अनेक उपायांपैकी एक उपाय आहे. 4 गुणांच्यासाठी हा प्रश्न असतो असा. क्रमांक 2. सापेक्ष दारिद्र्य जगात सर्वत्र आढळते. या विधानाशी मी सहमत आहे. कारण 1. विविध राहणीमानांच्या दर्जाची तुलना केल्यामुळे निर्माण होणारे दारिद्र्य म्हणजे सापेक्ष दारिद्र्य होय. उत्पन्न पातळी, संपत्ती, उपभोग खर्च, आर्थिक सक्रियतेचे प्रमाण इत्यादी घटकांच्या परस्पर तुलनेतून सापेक्ष दारिद्र्याचा अभ्यास केला जातो. 2. तुलनेने निम्न दर्जाची राहणीमान पातळी असणाऱ्या व्यक्तीची तुलनेने उच्च दर्जाची राहणीमान पातळी असणाऱ्या व्यक्तीबरोबर तुलना केली असता तुलनेने निम्न दर्जाची राहणीमान पातळी असणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने गरीब नसूनही गरीब ठरते. 3. विविध लोकांच्या राहणीमानाच्या दर्जातील तफावत सर्वच देशात असल्यामुळे सापेक्ष दारिद्र्य अविकसित देशात, विकसनशील देशात व त्याचप्रमाणे विकसित देशातही दिसून येते. म्हणून सापेक्ष दारिद्र्य जगात सर्वत्र आढळते. 3. प्रादेशिक असंतुलन हे दारिद्र्याचे एकमेव कारण आहे. या विधानाशी मी सहमत नाही. कारण 1. प्रादेशिक असंतुलन हे दारिद्र्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण आहे. 2. लोकसंख्या विस्फोट, आर्थिक विषमता, बेरोजगारी, चलनवाढ इत्यादी देखील दारिद्र्याची कारणे आहेत. 3. दारिद्र्य हे देखील दारिद्र्याचे दुष्टचक्र दारिद्र्याचे कारण आहे. अशा प्रकारे प्रादेशिक असंतुलन हे दारिद्र्याचे एकमेव कारण नसून ते अनेक कारणांपैकी एक कारण आहे. प्रश्न क्रमांक 6. दीर्घोत्तरी प्रश्न 8 गुणांचा असतो हा. 1. भारतातील दारिद्र्याची कारणे स्पष्ट करा. 2. भारतातील दारिद्र्य निर्मूलनाचे सामान्य उपाय स्पष्ट करा. 4 गुणांना प्रश्न आला तर 4 मुद्दे लिहायचे. 8 गुणांना आला प्रश्न तर 8 मुद्दे लिहायचे. एका मुद्द्याला 1 गुण असतो, हे लक्षात ठेवा. क्रमांक 1. भारतातील दारिद्र्याची कारणे स्पष्ट करा. उत्तर: भारतातील दारिद्र्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. 1. लोकसंख्येचा विस्फोट. भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे साधन संपत्तीचे असमान वितरण झाले आहे. परिणामी भारतातील दारिद्र्य वाढले आहे. 2. आर्थिक वृद्धीचा मंद दर. भारतातील शेती आणि औद्योगिक क्षेत्र यांचा वृद्धीचा दर मंद आहे. परिणामी भारताच्या राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा वेग मंद आहे. त्यामुळे भारतातील अनेक लोकांचा राहणीमानाचा दर्जा खालावला आहे व त्यांना दारिद्र्याच्या समस्येस सामोरे जावे लागत आहे. 3रं कारण बेरोजगारी आणि अर्धबेरोजगारी. भारतात ग्रामीण व शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण व अर्धबेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. परिणामी भारतातील दारिद्र्याचे प्रमाण वाढले आहे. 4. आर्थिक विषमता. भारतात उत्पन्न, मालमत्ता, शेतजमिनी इत्यादी बाबतीत असमान वितरण झाल्याचे आढळते. या आर्थिक विषमतेमुळे भारतातील दारिद्र्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. 5. पायाभूत सेवांची दुर्लभता. आर्थिक विषमता व उत्पन्नाचा अभाव यामुळे देशातील काही व्यक्तींना वाहतूक, ऊर्जा, संदेशवहन, आरोग्य सुविधा इत्यादी पायाभूत सेवांचा वापर करता येत नाही. परिणामी देशातील बहुआयामी दारिद्र्यात वाढ होते. क्रमांक 6. चलनवाढ. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत होणारी वाढ म्हणजे चलनवाढ होय. चलनवाढीमुळे देशातील गरीब लोकांची क्रयशक्ती कमी होते व त्यांची दारिद्र्याची समस्या अधिक गंभीर होते. दारिद्र्यामुळे काही प्रसंगी कुपोषण, भूकबळी इत्यादी समस्या उद्भवतात. 7. प्रादेशिक असंतुलन. भारतातील ओडिसा, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश व आसाम ही राज्ये आर्थिक विकासामध्ये मागासलेली आहेत.
आर्थिक विकासातील प्रादेशिक असंतुलनामुळे या राज्यात दारिद्र्याचे प्रमाण जास्त आढळते. 8. दारिद्र्याचे दुष्टचक्र. दारिद्र्याचे दुष्टचक्र ही संकल्पना प्राध्यापक रॅग्नर नर्क्स यांनी मांडली. भारतात कमी राष्ट्रीय उत्पन्नामुळे कमी दरडोई उत्पन्न होते. कमी दरडोई उत्पन्नामुळे बचत कमी होते. कमी बचतीमुळे भांडवल निर्मिती कमी होते. कमी भांडवल निर्मितीमुळे गुंतवणूक कमी होते. कमी गुंतवणुकीमुळे कमी उत्पादन होते. कमी उत्पादनामुळे रोजगार पातळी कमी राहते. कमी रोजगार पातळीमुळे पुन्हा राष्ट्रीय उत्पन्न कमी होते. अशा प्रकारे भारतात दारिद्र्य हेच दारिद्र्याचे कारण ठरते. असं 8 गुणांच्यासाठी 8 मुद्दे लिहायचे. 9वा मुद्दा आहे यात. इतर कारणे. नैसर्गिक आपत्तींची पुनरावृत्ती, जातीभेद, वर्णभेद, लिंगभावभेद, प्रशासकीय अक्षमता, भ्रष्टाचार, सार्वजनिक वितरण पद्धतीतील अडथळे इत्यादी व इतर कारणामुळे भारतातील दारिद्र्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. दुसरा प्रश्न. भारतातील दारिद्र्य निर्मूलनाचे सामान्य उपाय स्पष्ट करा. उत्तर. भारतातील दारिद्र्य निर्मूलनाचे सामान्य उपाय पुढीलप्रमाणे आहेत. 1. लोकसंख्येवर नियंत्रण. कुटुंब कल्याण कार्यक्रम आणि लोकसंख्येचे धोरण याद्वारे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवून भारतातील दारिद्र्याचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2. शेतीचा विकास. भारतातील शेतकऱ्यांना आदाने विकत घेण्यासाठी वित्त सहाय्य दिले जात आहे. शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळावे यासाठी शासनाने ठराविक पिकांसाठी किमान आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत. क्रमांक 3. ग्रामीण कामे. ग्रामीण भागात रस्ते बांधणे, लघुसिंचन सुविधा निर्मिती, ग्रामीण विद्युतीकरण इत्यादी कार्यक्रमाअंतर्गत लोकांना रोजगार पुरवला जात आहे व त्याद्वारे दारिद्र्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 4. ग्रामीण औद्योगिकीकरण. ग्रामीण भागात रोजगार पुरवण्यासाठी ग्रामीण भागात लघु उद्योगांना आणि कुटीर उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. औद्योगिक विकासातून ग्रामीण भागातील दारिद्र्याचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जात आहे. 5. किमान वेतन. 1948 साली संमत झालेल्या किमान वेतन कायद्यानुसार मजुरांना न्याय्य मोबदला देण्याची तरतूद करण्यात आली आहे. 6. सार्वजनिक वितरण व्यवस्था. सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे देशातील गोरगरिबांना सवलतीच्या दराने शिधावाटप केंद्रात अन्नधान्याचे वितरण केले जात आहे. 7. बँकांचे राष्ट्रीयकरण. देशातील गरीब लोकांना कमी व्याजदरात पतसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 1969 व 1980 साली भारतातील महत्त्वाच्या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आहे. 8. प्रगतिशील कर धोरण. उत्पन्न विषमता कमी व्हावी यासाठी भारतात प्रगतिशील कर धोरणाचा अवलंब केला जात आहे. या धोरणाद्वारे जास्त उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींच्या उत्पन्नावर अधिक कर आकारणी केली जात आहे व कराद्वारे प्राप्त झालेला पैसा दारिद्र्य निर्मूलनाच्या कल्याणकारी योजनांसाठी वापरला जातो. 9. शिक्षण. देशात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. शाळांमध्ये पेयजल सुविधा, स्वच्छतागृह सुविधा, माध्यान्ह भोजन सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. 10. स्वस्त गृहनिर्माण योजना. भारतात ग्रामीण व शहरी भागात गरिबांच्या पुनर्वसनासाठी स्वस्त दरात घरे देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 11. आरोग्याच्या सुविधा. भारतात गरीब लोकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, सरकारी दवाखाने इत्यादींची स्थापना करण्यात आली आहे व त्याद्वारे गरिबांना सवलतीच्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 12. कौशल्य विकास व स्वयंरोजगार. बेरोजगार व गरीब लोकांना रोजगार मिळावा यासाठी भारतात रोजगार कौशल्यांवर आधारित प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. 12 पैकी कोणतेही 8 मुद्दे लिहा 8 गुणांच्यासाठी. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मी इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर तयार केलेले आहेत. नमुना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, बोर्ड प्रश्नपत्रिका इथे पोस्ट केलेल्या आहेत. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा आणि परीक्षेसाठीही शुभेच्छा.